आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढणार असल्याचं नुकतंच पुण्यात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी स्पष्ट केलं. तर शिवसेनेसोबत युतीचा विचार न करता सर्व प्रभागांमध्ये तयारी करा असा सल्ला देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. येणाऱ्या 2017 वर्षाची सुरुवात महापालिका निवडणुकांनी होणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडसह राज्यातील जवळपास 10 महत्त्वाच्या शहरांच्या महापालिकेचा रणसंग्राम आगामी वर्षात रंगणार आहे. मुळात राज्यात सेना आणि भाजपचं सख्य नाही. एकमेकांवर वार करण्याची कुठलीही संधी दोन्ही पक्ष सोडत नाहीत. पुणे महापालिकेतही या दोन पक्षांचं फारसं जमतं अशातलाही भाग नाही. पुण्याने दिलेल्या 8 आमदारांच्या बळावर महापालिका स्वबळावर लढण्याचा विचार जरी समजण्यासारखा असला तरी या 8 आमदारांचा आपल्या मतदारसंघात किती संपर्क आहे ही परिस्थिती देखील दानवेंनी समजून घ्यायला हवी. एकीकडे राष्ट्रवादीने सुद्धा आपला गड मानला जाणारी पुणे महापालिका हातात ठेवायची मोठी तयारी सुरू केली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः पुन्हा पुण्यात सक्रिय झाल्याचं दिसतात. अशा परिस्थितीत नेमकं काय घडू शकतं, स्वबळावर लढणं भाजपला कितपत फायदेशीर ठरेल याविषयी आमच्या प्रतिनिधींनी विशेष विश्लेषण केलंय. घेऊया या विश्लेषणाचा आढावा. येत्या काही दिवसांमध्ये पुणे महानगरपालिका तसंच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसह महाराष्ट्रातील मोठ्या 10 महानगरपालिकांच्या निवडणुका होतात. त्यामुळे भाजपा म्हणजे महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या भाजपाने सर्वच महाराष्ट्रावरती लक्ष केंद्रित केलेलं पाहायला मिळतंय. त्यामुळे पुणे महानगरपालिका ही भाजपाच्या दृष्टीने एक योग्य महानगरपालिका आहे. कारण का आत्ताची परिस्थिती पाहिली तर पुणे भागामध्ये 8च्या 8 आमदार हे भाजपाचे आहेत. त्यामुळे एकूणच भाजपाने पुणे महानगरपालिकेवरती लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे मुख्यमंत्र्यांचा खडसेंचा दौरा पुण्यामध्ये होतोय तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे देखील पुण्यामध्ये मोठ्या नेत्यांची बैठकी येताना दिसत आहेत. त्यामुळे एकूणच या सर्व घडामोडींचा आढावा घेतला तर भाजपा पुण्यामध्ये स्वबळावर लढणार हे नक्की झालं आहे. परंतु एकूणच या परिस्थितीचा विचार केला तर भाजपाला स्वबळावर लढल्यानंतर कितपत फायदा होईल किंवा आत्तापर्यंत भाजपा किती वेळा स्वबळावर लढलं आहे आणि आत्ताची परिस्थिती पाहता महानगरपालिकेमध्ये भाजपाला एवढं मोठं स्थान नाही किंवा एवढ्या जागा नाही आहेत, नगरसेवक नाही आहेत. अशा परिस्थितीत जर स्वबळाचा नारा दिला तर भाजपाचं राजकारण कसं असेल किंवा भाजपाचं महानगरपालिकेमध्ये कोणतं स्थान असेल, काय वाटतं तुला? खरं तर भाजपने जर ठरवलं की या क्षणी स्वबळावर लढावं तर फारसं जरी आपण उत्तर सांगू शकलो नाही, कारण त्यांचे 8 आमदार आहेत. पण दानवेंनी हा सुद्धा विचार करायला हवा की लोकांची जी सध्या भावना आपल्याला बघायला मिळते तरी भाजपाला कुठेतरी झुकतं माप मिळेल आणि या प्रभाग पद्धतीमुळे कुठेतरी भाजपाची या महानगरपालिकेमध्ये सरशी होईल असं काय वाटतं का तुला? साहजिकच त्यांनी ज्या पद्धतीने सगळ्यांचा विरोध असताना अशा पद्धतीचे पुढे आणलेलं आहे की 4 उमेदवारांचा मिळून एक प्रभाग, त्यांचे 8 आमदार असल्यामुळे त्यांची साहजिकच इच्छा आहे की तशा पद्धतीनेच त्यांना ती लॉटरी लागावी एका अर्थाने, की एकदम लोक कुठेतरी कमळाचं चिन्ह बघतील आणि 1 2 3 4 कमळावरती बटन दाबतील अशीच त्यांची अपेक्षा आहे. मात्र असा खरंच फायदा होतो का या प्रभाग पद्धतीमुळे अजून गोंधळ निर्माण होतात या निवडणुकीमध्ये स्पष्ट होणार आहे. ग्राउंड लेवलला कुठेतरी कार्यकर्त्यांशी मध्ये ट्युनिंग नाही आहे किंवा ग्राउंड लेवलपर्यंत त्यांची बैठक नाही असं कुठं वाटतं का तुला? साहजिकच वाटतं. जसं बापट म्हणतात की कसब्यामध्ये दुसरं कोणी येऊ शकणार नाही. कोथरूडमध्ये सुद्धा तशीच साधारण लाट आहे की कोथरूडमध्ये सुद्धा भाजपचं स्थान हे मोठ्या प्रमाणामध्ये बळकट आहे. पण इकडे जर आपण हडपसर वगैरे भागामध्ये गेलो तर त्या ठिकाणी मात्र भाजपला फारसं तेवढं स्थान नाही आहे किंवा तेवढे युवक तेवढे नागरिक भाजपच्या बाजूने नाहीत. त्यामुळे जसा या 4 उमेदवार पद्धतीचा फायदा होऊ शकतो तसा तोटासुद्धा होऊ शकतो आणि हेच सध्या भाजप नेतृत्वाने लक्षात घ्यायला हवं. एकूणच पाहायला गेलं तर कल्याण डोंबिवली या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्येही भाजप आणि शिवसेना किंवा इतर पक्ष जे वेगवेगळे लढले होते, पण नंतरची परिस्थिती अशी होती की भाजपला त्या ठिकाणी इतकं म्हणजे त्या ठिकाणी आमदार किंवा हे नव्हते. परंतु त्याच धर्तीचा विचार करायला गेला तर तेवढं म्हणजे या ठिकाणी आमदार असल्यामुळे काहीतरी पॉझिटिव्ह किंवा भाजपाच्या दृष्टिकोनातनं पुणे महानगरपालिका ही व्यवस्थितरित्या जिंकू शकतात, जर प्लॅनिंगपूर्वक जिंकू शकतात. असं असलं तरी दुसरीकडे बघायला गेलं तर एक शिवसेनाचा या ठिकाणी विनायक लिमण यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना कसं काम करते या पुण्यामध्ये? शिवसेनेचं आत्ताचं जर बघितलं तर पुणे महानगरपालिकेमध्ये फारसा आवाजच नाही आहे. म्हणजे निमण जसे सोडले तर बाकीचे फारसे नेतेसुद्धा आज शिवसेनेमध्ये फारसे दिसत नाहीत. त्यामुळे कुठेतरी शिवसेनेला आपलं स्थान बळकट करायची गरज आहे, आपली ओळख करून द्यायची गरज आहे, जी गोष्ट आता राष्ट्रवादी करू पाहते. म्हणजे आपण बघू शकतो की माजी उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा आता गड राखण्यासाठी प्रचंड प्रयत्न करतायत. जवळपास दर शनिवार रविवार अजित पवार पुण्यामध्ये असतात आणि त्यांचे प्रयत्न असतात की आम्ही जेवढी कामं केली त्याची प्रसिद्धी करण्यासाठी सध्या राष्ट्रवादी झटताना दिसते.
मनसे वेगवेगळे आंदोलन करून होईना का, पण आम्ही लोकांचे प्रश्न मांडतोय हे बिंबवताना दिसतंय. एकीकडे भाजपसुद्धा त्यांचे मंत्री पुण्यामध्ये आणतायत, वेगवेगळ्या योजना आम्ही पुण्यासाठी करतोय असं दाखवत आहेत, पण अशा वेळी शिवसेना कुठेतरी मागे पडताना दिसते. एकूणच या परिस्थितीचा आढावा घेतला तर नेहा नक्कीच समजून येतं की ही महानगरपालिका निवडणुका आहेत, या महानगरपालिकेच्या निवडणुका हे एकतर्फी राहणार नाहीत. कारण का मनसे असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, त्याचप्रमाणे काँग्रेस असेल, सगळेच या निवडणुकांसाठी कंबर कसलेली पाहायला मिळते. त्यामुळे या निवडणुका जरी स्वबळावरती किंवा 4 पक्षांच्या किंवा 5 पक्षांनी एकट्या लढल्या तरी या पुणे महानगरपालिकेचा जो निकाल असेल तो काहीसा वेगळाच असेल. म्हणजे आत्तापर्यंत राष्ट्रवादीने हा गड राखला होता. पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे महानगरपालिका हा राष्ट्रवादीचा आत्तापर्यंत गड राहिलेला आहे. राष्ट्रवादीला हा निर्विवाद वर्चस्व या ठिकाणी राखण्यात आलेलं आहे. परंतु आता या वर्चस्वाला कुठेतरी बगल देण्यासाठी किंवा एक स्वबळाचा नारा सगळीकडूनच देण्यात येतोय. काँग्रेसकडून विचार केला तर काँग्रेसकडून आत्ताच खांदेपारड करण्यात आली आहे किंवा रमेश बागवेंना अध्यक्षपद देण्यात आलं. त्यामुळे कुठेतरी काँग्रेसमध्ये नवसंजीवनी निर्माण झाली आहे किंवा असं काही वाटतं का तुला? काँग्रेसमध्ये नवसंजीवनीपेक्षा काय झालं आहे की जवळपास 11 वर्ष छाजेड अध्यक्ष होते. म्हणजे त्यामुळे आणि बागवे राज्यमंत्री असल्यामुळे त्यांच्याकडे एक मोठ्या प्रमाणात पॉवर होती, मोठा समाज त्यांच्याकडे होता. त्यामुळे तीही एक गोष्ट काँग्रेसने लक्षात घेतली. सगळ्यात महत्त्वाचं निवडणुका जर आपण बघायला गेलो ना तर कुठलीही निवडणूक सारखी नसते. हे कुठल्याच पक्षनेतृत्वाने असं धरून चालू नये की ही जशी निवडणूक झाली तशी ती होईल. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रत्येक निवडणुकीत गोष्टी बदलतात, समीकरणं बदलतात. मग ती कुठल्याही पद्धतीची समीकरण असू द्या, लोकांना काम दाखवायचं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांना चेहरा हवा असतो. आमदारकीच्या निवडणुका झाल्या त्या मोदींच्या चेहऱ्याला समोर ठेवून झाल्या, ज्यामुळे लोकांनी भाजपला निवडून दिलं. तसं महापालिकेमध्ये जो पक्ष आपला चेहरा ठसवेल, मग जसं राष्ट्रवादीकडे होतं की अजितदादा काम करणार, तो जो एक चेहरा आहे तो अजून दुर्दैवाने पुण्यामध्ये मिळालेला नाही आहे. त्या मनाने बापटांना सध्या भाजपकडनं पुढे केलं जातं. गिरीश बापटांचा चेहरा भाजपकडनं पुढे येण्याचा प्रयत्न चालू आहे, पण मात्र तो चेहरा जो पक्ष ठसवण्यात यशस्वी होईल तो पक्ष यावेळेच्या महानगरपालिकेच्या निवडणुकांवर आपला अजेंडा फडकवेल. नक्कीच नेहा, आपण या निवडणुकांवरती लक्ष केंद्रित करून असणारच आहे. वेळोवेळी आम्ही याच प्रकारच्या विश्लेषण तुमच्यापर्यंत पोचवूच. कॅमेरामॅन महेश कांबळेसह मी सुदेश मेटकर, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे.